नमस्कार. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. दोन्ही संध्याकाळ. संधीचा काळ आहे. ही संधी आहे. सुवर्ण संधी आहे. श्रावण मास आहे. संध्याकाळ. संधी साधण्यासाठी संधान म्हणजे जोडणं, धरणं, शिवणं. उसवला आहे, फाटला आहे. एक होतं, दोन झाले आहेत. फाटल्यामुळे एकाचे दोन तुकडे झाले. अजून चिंध्या चिंध्या झाले, दोरे दोरे झाले. हे संध्याकाळ आहे. हे जोडण्याची वेळ आहे. दोन नाही, आता शिवलं तर एक झाला पुन्हा. तू आणि मी दोन नाही राहिलो. ईश्वरा, मी मला तुझ्यात जोडून दिला. हा छोटा तुकडा ते ठिगळ तुझ्यात लावून दिला. ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंत. मला येऊन जोडून भेटून जाशील ध्यानाच्या वेळेस जसं सांगितलं तसं. ही संधी साध. ही संधी सोडू नको. हा संध्याकाळ आहे. 3 वेळा येते दर दिवसातून. त्रिकाल संध्या. दोन्हीकडे, इकडे आणि तिकडे संध्याकाळ सुरू आहे. सुवर्ण संधी आहे. श्रवणाने सुरुवात करण्यासाठी श्रवण मास निर्देश करणारा. जे ऐकलं त्याचंच चिंतन होतं. म्हणून सावधान. काय ऐकतोय, काय ऐकते आहे, कारण तेच चिंतन होणार, त्याचंच मनन होणार आणि त्याचं निधिध्यासन होणार, म्हणजे तादात्म्य होणार, आपलेपणा होणार. जे ऐकलं त्याच्यासोबतच. सत्वात संजायते ज्ञानम, कामात क्रोधो विजायते. सात्विक, राजसिक, तामसिक. जे ऐकलं त्याचा संग जडेल. म्हणून आपण भगवद्गीता आज 10वा अध्याय विभूती योग, जसं ध्यानाच्या वेळेस सांगितलं. आता एक साधा दोहा. तुलसी ममता राम से, समता सब संसार, राग न रोष. रोष म्हणजे रुसवा फुगवा. राग म्हणजे चिपकणं, अनुराग आपलेपणा. राग न रोष न दोष दुःख. दुसऱ्यांमध्ये दोष न बघणं. कोणाच्या कुठल्या कृतीने स्वतःला दुःख न मानून घेणं. दास गए भावपार. नाव निघून जाईल पुढे. पतंग व्यवस्थित उडायला लागेल, वारा मिळून जाईल. मागच्या वेळेस विभूती योग संपला होता 10वा अध्याय. शेवटचे 2-3 श्लोक मी म्हटलं होतं. महत्वाचे शेवटून निर्देश करणारे आहेत. कुठले? मागच्या वेळेस उच्चारणही राहिला होता आपला. न अंतो अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एषत उद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरोर्मया. हे परंतप, मेरी दिव्य विभूतियों का अंत नहीं है. मैंने अपनी विभूतियों का यह विस्तार को तेरे लिए एक आदेश से, अर्थात संक्षेप से कहा. समरली डिस्क्राइब्ड. नुसतं निर्देश केला. हे जे चमकतंय, ते जे दिसतंय, हा जे आवडतंय, असं पटपट पटपट. हे सगळं कशामुळे त्याचा विचार कर. कुठून येते चमक? सूर्यात प्रकाश कुठून आला? वाऱ्यात वाहण्याची क्षमता कशी आली? पाणी कसं वरचं खाली जाते आहे? एकाच पृथ्वीतून निरनिराळे गंध कसे निर्माण होतात आहेत? हे सगळं असं जिथे इथे तिथे जे जे दिसतं ते माझा एक अंश पसरते असं समज. यद यद विभूतिमत सत्वम. एवढंच काय, जिथे जिथे जे जे काही विशेष प्रागट्य दिसते, श्रीमद, सुंदर, ऊर्जित, शक्तिमान, एवं किंवा काहीही विशेष, तत्तदेव अवगच्छम त्वं मम तेजोंश संभवम. जो भी विभूति युक्त, ऐश्वर्य युक्त, कांति युक्त, शक्ति युक्त वस्तु है,
उसको तो मेरे तेज के अंश की ही अभिव्यक्ति जान। अथवा शेवटचा श्लोक, बहुनेतेन किम ज्ञातेन तवार्जुन। अरे आता काय काय सांगू, काय होणार आहे, नुसतं तुला उदाहरणं देऊन काय होईल, असं समज तू। कसं, विष्ठभी अहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत। हे अर्जुन, इस बहुत जानने से तेरा क्या प्रयोजन है? मैं संपूर्ण जगत को अपनी योग शक्ति के एक अंश मात्र से धारण करके स्थित हो, ऐसा समझ। सृष्टि जे काही आहे ते some unknown infinitesimally small minute tiny micro अंश माझा कुठेतरी माझ्या मागे मागे फिरत राहतो, सावली। त्यात सत्व नाही, आपण मी का करू, मी आहे म्हणून माझी सावली आहे, ठीक आहे जे आहे जसं आहे म्हणून समता सब संसार। सावलीत प्रेम नाही करत कोणी। आजपर्यंत कोणतं प्रियकर, प्रेयसी, आई, वडील आपल्या बाळाच्या सावलीला धरून बसलं, सावलीला दूध पाजलं, सावलीला झोपवलं, सावलीवर ठेस नको लागो, सावलीवर दगड न पडो, सावलीकडे लक्षही नाही आहे, ठीक आहे, समता आहे, जशी आहे तशी आहे। उंच सावली पडली, जाडी सावली पडली, कमी फिक्की पडली, काळी शार पडली, ठीक आहे, जसं आहे जे आहे ते होत राहते, असंच होते, डिपेंड्स। तसं संसाराकडे, ठीक आहे, समतामध्ये चांगलं आहे, असं आहे तसं आहे। आपल्या नवऱ्यामध्ये, बायकोमध्ये, मुलामध्ये, मित्रामध्ये प्रेम, सावलीमध्ये नाही, ममता रामच आहे। हे का बरं यांनी म्हटलं, कारण अर्जुनाने सुरुवातीलाच प्रश्न विचारला, केशु केशु च भावेषु चिंतेवसी भगवान मया। कसं कसं तुझं चिंतन करू, कुठे कुठे तू निघून गेल्यावर, आता निघून गेला असं वाटतंय, 5200 वर्षापूर्वी होता, आता नाही, पण सोडून गेला, सांगून गेला नाही। समोर असणाऱ्याला दुर्योधनाच्या समोर होता, काही विशेष नव्हतं दिसत, एवढं काय बिग डील आहे म्हणा दुर्योधन, याला ते जेलमध्ये टाका, फालतू मध्ये मध्ये काड्या करत राहता, सगळं मिळालेलं घालवा लागत, विशेष काही दिसत नाही। आणि तो आहे समोर अर्जुनाच्या, म्हणते अरे तो आता समोर आहे म्हणून मला बरं वाटतंय युद्धामध्ये, निघून जाशील तेव्हा काय होईल, समोर आहे तरी नाही वाटत आहे, समोर आहे तर वाटत आहे, पण कृष्ण म्हणतात समोर नसलो तरी वाटू शकेल अशी युक्ती, असं सत्य, युक्ती काय सत्य। आणि समोर असो नसो, डोळ्यांनी चर्मचक्षूंनी दिसो नसो, समोर पण मी आहेच, हे या प्रकारे जाण, हे सगळं सांगणार दावाद्या विभूती विशेष प्रागट्य। भूत म्हणजे प्रगटपणा, ही विशेष प्रागट्य त्याचं जिथे जिथे आहे तिथे तिथे लक्ष देऊनही त्याला चिपकलं जाऊ शकतं, कारण शेवटी साधना, शेवटी योग हेच आहे, जे प्राप्त आहे त्याची अनुभूती करायची आहे, अप्राप्तची प्राप्ती नाही करायची आहे, अप्राप्तची प्राप्ती होतच नाही, अप्राप्त जे काय आहे ते जेव्हा प्राप्त होते तर पुन्हा अप्राप्त होते। आजपर्यंत कुठलीच वस्तू, व्यक्ती, स्थिती, परिस्थिती असं नाही जी अप्राप्त होती, आता प्राप्त झाली आणि आता पूर्ण वेळ प्राप्त राहणार। धन दौलत नाही, स्त्री पुरुष नाही, घोडा गाडीने गाड्या बदलल्या, घरं बदलले, इथे नवरा बायको बदलले, मित्र बदलले, नोकऱ्या बदलल्या, देश बदलला, गाव शहर बदललं, परिस्थिती बदलली, शरीर बदलते आहे, पहिले अप्राप्त होतं शरीर, प्राप्त झालं, टिकणार नाही। जर वेदांताचा एक सेंट्रल सिद्धांत 2-3 वेळा सांगून झालाय, प्राप्ततेच जे पहिलेपासून प्राप्त आहे, आणि जे पहिलेपासून प्राप्त आहे ते कधी नष्ट होत नाही, त्याच्यामुळे आत्मप्राप्ती नाही करायची आहे, आत्मा अक्ष आकार, साक्षात्कार डोळ्यांनी पाहायचा आहे, दिसत नाही आहे, इथे एवढं झाडामध्ये आकाशामध्ये कृष्ण आहे, ईश्वराचं प्रागट्य आहे, दिसत नाही, कळत नाही,
म्हणून हा अध्याय सांगितलेला. त्यांनी म्हटलं भावेषु, ते भावनांनी कळेल. भाव ही भक्ती, नारद मुनी म्हणतात. ते डोळ्यांनी नाही दिसणार, डोळ्यांनी नाही कळणार. हे इनर विजन, समजणी. समज म्हणजे डोळे नाही. इंटरप्रिटेशन, अंडरस्टँड, इंट्युटिव्हली. प्रज्ञाचक्षु म्हणतात. प्रज्ञा म्हणजे इंट्युजन, इंट्युटिव्हली कळत. जसं ध्यानात डोळे बंद आहे, मग कसं कळतं, दिसतं, समजतं. मोस्ट पॉवरफुल इंजिन आतलं मग जागृत होता. म्हणून ह्या विभूती उदाहरण देऊन, रोप्स धरून थोडं स्केटिंग शिकताना, सायकल शिकताना, ट्रेनिंग व्हील्स थोडं शिकणं, मग एकदा आली की मग सोडून, मग तू मस्त पोहू शकशील, सायकल चालवशील, कुठेही जाशील, अशी स्थिती. यो मां सर्वत्र पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति, सगळीकडे. ईक्षते योग युक्तात्मा, डोळ्यांनी बघू शकणार, सर्वत्र समदर्शन. अनेक उल्लेख येतात असे गीतेत. एकदा ती युक्ती सापडली, या सगळ्या सृष्टीकडे बघण्याची ती दृष्टी आली. कसं बघण्याची, म्हणून हा नीट व्यवस्थित आरामात सांगितलं. आणि शेवटी सांगते, पण डोळ्यांनी नुसतं डोळ्यांनी जेवढं काही दिसतं ते एक अंशेन स्थितो जगत. ते माझं फ्रॅक्शन आहे. असं मी एक केस माझा पाहिला म्हणजे मला पूर्ण पाहिला असं नाही आहे. एक केसाचा वैभव म्हणजे माझं पूर्ण वैभव असं नाही आहे. हा एक अंश आहे. हा केव्हा उगवला मला माहित नाही, केव्हा गळेल मला माहित नाही, किती लांब होत झाला याच्याकडे माझं विशेष लक्ष नाही आहे. आभास होतोय आहे काहीतरी डोक्यावर, हे म्हणजे मी नाही आहे. हा एवढा, हा माझा केस आहे. काय, कुठे आहे, केव्हा आहे, कसा आहे, किती आहे माहित नाही, महत्व नाही विशेष. हा असला नसला तरी माझ्या अस्तित्वाला काही, तसं तो म्हणतो. हे सृष्टीमध्ये नको मन वृत्व, प्रेम करायचं तर माझ्या नसते. ते एका केसाला धरून प्रेम, माझ्यावर खरं पूर्ण. म्हणून तुलसी ममता राम से, समता सब संसार, राग न रोष न द्वेष दुःख, दास भय भाव पार. इथे आपला 10वा अध्याय संपला होता. एकांशेन स्थितो जगत. वेळ असला तर आपण परत येऊ आणि संस्कृतचं उच्चारण करू शेवटी या श्लोकांचा. तर आता 11वा अध्याय सुरू होतो आज. विश्वरूप दर्शन योग. अर्जुन मित्र आहे, फास्ट फ्रेंड आहे, दोघा बेस्ट फ्रेंड्स आहे. कृष्णाला जर विचारलं तर तुझा बेस्ट फ्रेंड कोणता, अर्जुन. अर्जुनाला विचारलं तुझा बेस्ट फ्रेंड कोणता, कृष्ण. असं. सुदामा चाइल्डहुड फ्रेंड आहे. उद्धव बंधु प्रेम, more brotherly love than friend. अर्जुन सेंट्रल फ्रेंडशिप फिगर, पूर्णपणे मित्र भावना जशी समजत असतात. त्याच्यामुळे याच्या मनात संकोच नाही आहे अर्जुनाच्या अजूनही. कसं म्हणू, काय म्हणू की नको, तसं. कानाचा अलार्म वाजताय, काना म्हणतोय उठव, माधवी अलार्म बंद करते. तर तो म्हणतोय ते मला पाहायचंही आहे, हे समजलं मला, पण मला डोळ्यांनी बघायचं आहे, ऍक्च्युअली पाहायचं आहे. म्हणून विश्वरूप दर्शन योग. विश्व जसं मी विष्णूची व्याख्या जशी आहे, विश्वाच्या अणुत व्याप्त तो विष्णू सगळ्यांमध्ये असलेला आहे, छोट्यातल्या छोट्या कणात असलेला. त्यात कॉम्बिनेशन ऑफ एनर्जी अँड इन्फॉर्मेशन. छोट्यातल्या छोट्या कणात काही ना काही प्रमाणात शक्ती आहे आणि ज्ञान आहे. रेतीच्या कणा 1000 कण केले रेतीत काय ज्ञान आहे, त्याचे 1000 शक्ती काय, त्याचे 1000 कण केले, छोट्यातला छोटा रेतीचा कण घेतला तर सिद्धांत की त्यात ज्ञानही आहे
आणि शक्ती ही आहे. कसं ज्ञान आहे, कसं स्वतःला कसं धरून ठेवलंय. वेगळ्या रेती म्हणजे माती नाही, रेती म्हणजे साखर नाही, रेती म्हणजे मीठ नाही, रेतीला 1000 वर्षे पाण्यात ठेवलं तर विरघळणार नाही, रेतीला उन्हात ठेवलं तर ओढून जाणार नाही. हे तिला कसं माहिती आहे की आपलं अस्तित्व धरून ठेवायचं, आपल्यामधले क्रिस्टल्स कसे ऑर्गनाइज करायचे, कोणाशी मिसळायचं, कोणाशी नाही मिसळायचं. रेतीच्या कणाला माहिती आहे. सिलिकॉन कम्प्युटर बनवून तिथपासून एवढं सगळं कोणाला माहित नव्हतं रेतीमध्ये एवढी ताकद आहे. सिलिकॉन व्हॅली निर्माण झाली, एवढं धन निर्माण झालं, एवढे कम्प्युटर्स निर्माण झाले. ते त्यातल्या इलेक्ट्रॉन्सला माहित आहे कसं, कुठल्या दिशेने जायचं, कुठल्या दिशेने नाही. आणि शक्ती आहे त्याच्यामध्ये. किती शक्ती आहे? अमाप शक्ती आहे ना. आइन्स्टाईन नावाच्या वैज्ञानिकाने सिद्ध केलं, ई एनर्जी इक्वल्स मास एम टाइम्स सी स्क्वेअर्ड. स्क्वेअर्ड म्हणजे त्याला त्यांनी गुणलं स्वतःला. सी काय आहे? स्पीड ऑफ लाईट. 1.8 टाइम्स 10^18 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, अब्ज, 10 अब्ज, जे जितके जसं होतील तितक्या पटीने स्वतःला गुणलं पहिले. म्हणजे 18 256 जे जितके कडे होत असेल, 364 जे काय होत असेल, आणि त्याला मग या रीतीचे कणाचं जेवढं वजन आहे त्यांनी गुणलं. कमी झालं, कमी असेल तर, पण एवढ्या मोठ्या संख्येचं कमी झालं तरी खूप झालं. इतकी त्या शक्ती आहे. माहित नाही, कशी वापरायची कल्पना नाही. त्या शक्ती इतकी, ज्ञान तर किती आहे, एक्झॅक्ट ज्ञान आहे. युगानुयुग ते ज्ञान शाबूत आहे. त्या काळची रीती, या काळची रीती, सेम बिहेवियर, सेम स्ट्रक्चर. तसं ते तर रेतीचं कशात, झाडाचं वाळलेलं पान खाली पडलं, त्याचा भुरका केला, मातीचा कण उचलला, केसाचा 1000वा तुकडा केला. भागवतात येतात 10,000वा तुकडा केला केसाच्या टोकाचा, तरीही हे उदाहरण भागवतात. तसंच्या तसं तेच गुणधर्म, त्याचे स्वभाव बदलत नाही. स्वभाव जो आहे, गुणधर्म ओरिजिनल आहे, सनातन आहे. तसंच आपलं या आत्मरूपाने सच्चिदानंद स्वरूप जे आहे स्वतःचा, ते बदलत नाही. म्हणून ते कुठून मिळवायचं नाही, प्राप्त नाही करायचं आहे, जाणून घ्यायचं. स्वतःची ओळख पटली नाही, अजूनही माहित नाही, नीट समजलं नाही मी कोण आहे. बाकी खूप चांभार चौकशा झाल्या, खूप कचरापट्टी माहिती गोळा झाली आहे, वस्तू गोळा झाल्या, अजूनही माहित नाही स्वतः कोण आहे. पण हे माझं आहे, हे माझं घर आहे, हे माझी मुलं आहे, हे माझं असं आहे. तू कोण आहे अजून नीट माहित नाही. अजून नीट कळलं की बाकी या सगळ्याचं काहीच प्रयोजन नाही. सगळ्यात वर मग तू जी आहे ती सगळ्यात वर. कर्मबंधन प्रहास्यसी, श्रीकृष्ण म्हणतो दुसऱ्या अध्यायात. हसून पडशील, एकदम हसूल की अरे कसं लहान बाळा सारखं अंगठा चुकणार आहे, तसं काहीतरी भलतीकडे फसली होती. कसं कर्म, कसं बंधन. हे पण हे दिसत विश्वाच्या अणुत व्याप्त असलेला जो विष्णू, अणू त्यात मग एवढ्या बारीक मध्ये दिसत कसा नाही. इथं झाड दिसतंय, घर दिसतंय, कार दिसतंय, विष्णू नाही दिसत आहे. म्हणून अर्जुन म्हणतो की हे सगळं मला दाखव. मग तू कुठे कुठे, झाडात कसं आहे, रस्त्यात कसं आहे, आकाशात कुठे आहे, दाखव. आणि या अध्यायात दाखवतो, आपण ऐकलं विश्वरूप दर्शनाबद्दल. दिसतो तेव्हा कसा दिसतो, मुख्य सूक्ष्म दृष्टीने कुठलाही नवीन अध्याय सुरू होतो ते एकदम पहिला श्लोक करायच्या त्याची भूमिका बनवायला हवी. कुठल्याही गोष्टीची समजदार व्यक्ती, कुठलाही विषय बोलायचा असेल, कुठलीही काही माहिती सांगायची, नवीन बातमी, थोडीशी भूमिका बनवायला हवी. तर मग व्यवस्थित कळतं. नाही तर मग स्लो डाऊन व्हायला हवा, बोलताना विचार करायला हवा. एकदम धडकन तोंड उघडून बोलायला लागलं तर मग 2-4 वाक्य बोलल्यावर ऐकणारे म्हणतात म्हणजे
हे असं की ते तसं, नाही नाही तसं नाही, ऐकून तर घे माझं, समजलं नाही, अजून कन्फ्युज आहे. एक सेकंड, स्लो डाऊन, स्टॉप, विचार कर, पहिले भूमिका प्रस्थापित कर. गणपती बाप्पा आणला आणि एकदम ठेवून नाही दिला, मोरया करून स्टेज बनवला, मंदिर बनवलं, कुठे ठेवणार, कसं ठेवणार, काय व्यवस्थित फ्रेमिंग केलं त्याचं. मग पहिले शांत होऊन विचार करून तर मग सर व्यवस्थित बोललं तर सगळं कळतंय. प्रॅक्टिकल आहे ना, भगवद्गीता प्रॅक्टिकल ग्रंथ आहे, जीवन जगण्याची कला आहे. देवळात ठेवून वर रोज गंध लावला, षोडशोपचार पूजा केली, रोज त्याला गंध लावला, ओगाळून लावला, आपला लावला, चंदनाचा लावला, अक्षता टाकल्या, फुलं आणले, पांढरं फूल, हिरवं फूल, हिरवं तर फूल माहित नाही, पान, हिरवं पान, लाल फूल, दिवा ओवाळला, जय भगवद्गीते ज्ञान प्रदायिनी आरती म्हटली, पेढ्याने दाखवले, नैवेद्याने ठेवून दिला, वाचून घेतला, ध्यान ठेवून दिला. याच्यासाठी नाही गीता, मग गीतेचा उपयोगच नाही केला. गीतेचा अपमान झाला तर नाही म्हणू शकत, पण विशेष काही सन्मानही नाही झाला. गीतेचं एकच प्रयोजन आहे, कोळून प्याला, आतमध्ये आत्मसात, आत वरून बाहेरून नाही, आत्मसात करावा. असं जगण्यासाठी गीता आली. गीतेत जसा निर्देश आहे तसा जीवन आपलं ट्रान्सलेशन व्हावं गीतेचा. यांनी ट्रान्सलेट केली, त्यांनी ट्रान्सलेट केली, मराठीत आहे, हिंदीत आहे, सगळ्या भाषांमध्ये. जिथं जगता गीतेचं ट्रान्सलेशन असायला हवं. याच्यासाठी गीता आली आणि शक्य आहे, ते व्हायला हवं तर हवेतल्या गोष्टी शक्य आहे. महत्वाची गोष्ट सगळ्यांसाठी शक्य आहे, आपल्यासाठी होऊ शकतं, व्हायला हवं, होऊन अगदी हमखास. नाही तर देवाने असं नुसतं काहीतरी नकली माल नसतं विकला, टाइमपास करायला, ती वेळ निभावून घ्यायला नसतं सांगितलं, आपल्यापर्यंत पोहोचलीच नसते, काय आवश्यकता नाही, ते प्रयोजनच नव्हतं आपल्यासाठी. जर नसती, शक्य नसतं तर. हा असा बिभत्स देव नाही आहे, मजाक करणारा देव नाही आहे. हा त्याच्या उलट अत्यंत संवेदनशील, अल्ट्रा सेन्सिटिव्ह देव आहे. एकदमच संवेदनशील, एकदमच हृदयाचं मार्मिक आहे. त्या खूपच विचारपूर्वक जे काही त्यांनी केलं, बोललं, ते जरूर आपल्यासाठी, जरूर आपल्याला शक्य, अगदी 100% हमखास पक्का निश्चय की माझ्यासाठी नक्की शक्य आहे. यांनी जे म्हटलं ते इथे त्याचं नाव घेऊन, त्याच्यावर विश्वास ठेवून धडाकन उडी मारायला हवी गीतेमध्ये, बिनधास्त मस्त फर्स्ट क्लास जीवन जगायला पुढे. हे शक्य आहे. पण मग कसं दिसेल, कसं इथे आहे, तिथे आहे, तिथे आहे, ते ह्याच्यात हळूहळू लक्षात येईल. जसं जसं अध्याय पडेल ते कनेक्शन दिसायला लागतात, तुकडे 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 जे दिसतात आता, हे इथे, ते तिथे, ते तिथे. मुख्य यातली मिस्ट्री, मुख्य रहस्य या अध्यायाला सगळं एक सलग कनेक्टेड आहे, हे दिसत. योग, being able to see the connection between everything, तुकड्या तुकड्यांमधला जोडलेला, दोरे 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 नाही, पूर्ण सतरंजी दिसेल. हे ढग ते ढग, ते ढग नाही, संपूर्ण आकाश दिसायला लागेल. हे झाड ते झाड नाही, पूर्ण जंगल डोळ्यात ते दिसायला लागेल. पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड होईल. लेन्सची अपर्चर कॅमेराचं लेन्स ब्रॉड होईल. वन, एक कनेक्टेड. हा ब्रह्मा आहे, हा असं करतो, बनवतो, हा विष्णू आहे, हा धरून ठेवतो, आणि हा शिव आहे, हा तोडताड करून जाळून टाकतो, असं नाही, एक दिसायला. याच्यात श्लोक येईल तसा, कमलासनस्थं शशी सूर्य नेत्रम, बसलं की एकच आहे. या भागात या हाताने हे काम सुरू आहे, या हाताने हे काम सुरू आहे, डोळ्याने हे बघतो आहे, नाकाने श्वास घेतो आहे, तोंडाने खातो आहे, पोटाने पचवतो आहे, पायाने चालतो आहे. हे सगळं एक व्यक्ती दिसेल. असं नाही दिसणार की नुसते दात दिसून राहिले, काहीतरी वरखाली करतात आहे, नुसते डोळे दिसून आले, गरगर इकडे तिकडे फिरून राहिले,
नुसते केस दिसून राहिले, हालून राहिले, नुसता हात दिसतोय असा नाही, संपूर्ण व्यक्ती दिसेल. हो हो, विश्वात जे काही कार्य सुरू आहे, जे काही अवयव आहेत विश्वाचे, हा एक विश्व पुरुष दिसेल. हिरण्यगर्भ ज्याचं नाव. कल्पना करू शकतो आपल्या पोटामध्ये काय काय किती किती सुरू आहे, कल्पना नाही करू शकत, त्याची माहिती नाही तितकं. पण हा एक व्यक्ती आहे, कनेक्टेड आहे, ऑर्गनाइज्ड आहे, पण कनेक्टेड आहे. वेगवेगळे सब सिस्टम्स आहे, रेस्पिरेटरी, जे काय रिप्रोडक्टिव्ह, एक्सक्रिटरी, पल्मनरी, नर्वस सिस्टम, निरनिराळ्या ज्या असतील त्या, मस्क्युलर सिस्टम, सब सिस्टम्स आहे फंक्शनिंगसाठी, ऑर्गनाइज करण्यासाठी, पण ते अल्टिमेटली कनेक्टेड अँड कंट्रोल्ड सिंग्युलरली. एक व्यक्ती आहे, याचं कनेक्शन तिकडे आहे, याला पॉवर कुठून मिळते, त्याचं तिकडे आहे, त्याला पॉवर कुठून मिळते, हु नोज. एकमेकासोबत कम्युनिकेट नाही करत, असं नाही, एक्झॅक्टली उलट आहे. सुपर कनेक्टेड, सुपर कॉन्शियस, सुपर अवेअर, सुपर डिपेंडंट ऑन ईच अदर आहे. तशी ही संपूर्ण इकोसिस्टम आहे आपल्या सृष्टीची. म्हणून कुठे इंडोनेशियामध्ये फुलपाखराने पंख हलवलं, तिकडे बर्म्युडामध्ये तुफान येण्याची क्षमता ठेवते. कनेक्टेड आहे सगळ्याच्या सगळं. हे बघण्याची दृष्टी मुख्य प्रयोजन या अध्यायाचा, की आपलं तुपलं, माझं तुझं, आपलं राखो त्यांचं जावं, आपलं वाढव त्यांचं जावं. असं नाही, आपण उलटही नाही आहे की आपलं नको आपण नको ठेवावा. हा योग आहे, साम्य योग आहे. अरे आपला घरा न देता सगळं दिसत, आपलं भुके मरो मुलं, छप्पर गळून राहिला, काही ठीक आहे ना. आपलं आपण सात्विक लोक आहे, सज्जन लोक आहे, भक्ती मार्गी आहे. आपण दुसऱ्याला द्यावा, दुसऱ्याला द्यावा, दुसऱ्याला द्यावा, आपण न ठेवा. चांगलं तर आहे, पण बेस्ट नाही आहे, सर्वोत्कृष्ट नाही आहे. का आपले मुलं का भुके मरा? त्यांच्यासाठी चांगलं चांगलं राखून ठेवून दुसऱ्यांना खराब तुकडे मिळू, असं का? सगळ्यांचा अधिकार आहे तितका तसा त्याच्यावर. म्हणून असंही नाही आहे, मा कर्म फल हेतु भू मा ते संगोस्तु अकर्मणी. मी बरेचदा म्हणतो ते 2-3 श्लोक गीतेतले मिसअंडरस्टूड आहे, गैरसमज झालेले. तर कर्मणे वही अधिकार असते, मा फलेषु कदाचन. तर ठीक आहे, मा कर्मफल हेतू, कर्माच्या फळाची अपेक्षा नको करून. तिथेच 99% हिंदू जग सोडून घ्यायच्या, कर्मफल की अपेक्षा न करना, कर्मफल की अपेक्षा नहीं करना. कर्म मा ते संगोस्तु अकर्मणी, अकर्मणीचाही संग नको करू. कर्मफळाची अपेक्षा नाही करायची, नाही पण कर्मच नाही करायचं असंही नाही, उलटही नाही. मधला रस्ता म्हणजे नुसतं डावीकडे नको जाऊ, डावीकडे नको जाऊ, डावीकडे नको जाऊ, नाही डावीकडे नको जाऊ, नाही उजवीकडेही नको जाऊ. खूप योग जोडायचा आहे, म्हणजे यालाही जवळ आणि यालाही जवळ योग जर करायचा आहे तर मधला रस्ता सगळ्यात सोपा आहे, योगचा रस्ता. म्हणून हे थोडं शांत चित्त समजून घ्यायला हवं. एक्स्ट्रीम नाही आहे त्यात भगवद्गीतेमध्ये, कुठलंच एक्स्ट्रीम खूप पूर्ण इकडे तिकडे, कुठलं असं पेंडुलम इकडे गेला आणि इकडेच राहिला असं शक्य नाही आहे. किती आग्रह केला, किती जबरदस्ती केली, ते येणारच खाली, थोडंसं तिकडे जाणारच, पण तिकडेही नाही राहणार, पुन्हा येणारच खाली, त्यांनी इकडे जाईलच. मग खूप भलत्या ठिकाणी आग्रह दुराग्रह, आपला काहीतरी हट्ट, नियम, व्रत खूप नाही. नॉर्मल, रेग्युलेटेड, मॉडरेटेड, नॉर्मलाइज. गीता नॉर्मल लोकांसाठी आहे, पण आजकाल रेअर बघून ते नॉर्मल जर जीवन जगायचं असेल, नॉर्मल इज ब्युटिफुल, because that is the norm, that is the system setting. बनवणाऱ्यांनी जे सेटिंग करून पाठवलंय की this will be perfect, this will be first class, this will be easy, मस्त मजा येईल, जीवनाचा आनंदही मिळेल आणि स्वतःचा अनुभवही होईल, दोन्ही होईल. नॉर्मल असलं, हे नॉर्म सेट करून दिले, त्याच्याप्रमाणे जर जगला तर मग सरळ कनेक्शन दिसायला लागेल, विश्वरूपाचं दर्शन होऊ शकतं, होईल.
प्रज्ञाचक्षुनी, चर्मचक्षुनी नाही. तो म्हणतोय की अरे तुला बघायला पण असं नाही दिसणार, तुझी डोळे एवढंच बघू शकतात, पण तुला असं 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 एका वेळी. तर अर्जुन म्हणू शकला तर प्रॉब्लेम काय, मी मान वर करतो ना, मी डावीकडे करतो, उजवीकडे करतो, उलट पाहतो, वळून जातो, व्हॉट वेअर द प्रॉब्लेम, दाखवतो मला. नाही, एका वेळी सगळं बघणार, ही सूक्ष्म गोष्ट आहे, यात एक आला. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. बहुत सगळीकडे सगळं शकतो, पण जिथे जिथे बघतोय ते तुकडा 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 तुकडाच बघतोय. कागदाची जर मी पुंगळी केली समजा आणि आकाश पाहायला लागलो का, त्याच्यातून किती जरी पाहिलं नाही, आकाशात किती तारे आहे पाहायचं झालं आणि ही कागदाची पुंगळी केली, प्रॉब्लेम काय, पूर्ण आकाश पाहतो ना मी, आता असं पाहिलं तर 10 दिसले, हे पाहिलं हे पाहिलं, आयुष्यभर असं 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 करतच राहतो, मग इकडे मग इकडे मग इकडे. आता मला पूर्ण आकाश दिसलं का, नाही, तुला हजारो लाखो करोडो तुकडे तुकडे दिसले, तरी तुकडे तुकडे दिसले. तर द क्वेश्चन इज नॉट की सगळं पाहणं, मुख्य गोष्ट सगळं एकदा एका वेळी एका दृष्टीतून पाहणं, कनेक्टेड दिसणं. ते इंट्युजननी, फक्त प्रज्ञाचक्षण करतं, सुपर पॉवर वरच्या दृष्टी, सुपरविजन दिसेल. म्हणून एक, आणि हे लिमिटेड आहे आणि कमी कमी कमी. आणि दुसरं याच्यापेक्षा मोठा दोष याच्यात आहे की हे जेवढं डोळ्याने इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेटच्या मध्ये थोडी हजारो 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 रंगांपैकी 7 रंगांच्या स्पेक्ट्रम मध्ये जेवढा तेवढंच दिसेल तुला त्याच्यातून. त्या पलीकडे खूप काही आहे, फक्त तुला दिसत नाही आहे, म्हणून म्हणतो नाही आहे. जरी हा डोळा पूर्ण बुबुळ मोठं झालं, पूर्ण डोकंच बुबुळ होऊन गेलं, सगळीकडे एका वेळी दिसते आहे, तरी पण तेवढंच दिसलं, 1000वाही अंश नाही जे ऍक्च्युअल आहे त्याचे, जे दिसते डोळ्यांनी मनुष्याच्या. आता जे गॅलेक्सीज काय सगळे फोटो डोळ्यांनी नाही काढलेले आहे, सगळ्याच्या सगळं इन्फ्रारेड अल्ट्राव्हायोलेट मधलं, ते कधीच दिसणं शक्य नाही आपल्याला डोळ्यांनी. पण त्याच्याही पलीकडे काय असेल तर म्हणून प्रज्ञाचक्षु दिलेलं आहे, जे सगळं एकाच खुलासा एकदम होऊ शकेल असं. हा लाईट लाव, तो लाईट लाव, या खोलीला लाईट लाव, त्या खोलीला लाईट लाव, माझ्या हातात फक्त बॅटरी असली तर मी जिथे जाईल तिथे तेवढंच दिसेल. पण लाईट लावत गेलो सगळ्या खोलींमधले तर पूर्ण घरात लाईट लागले. आता कुठे मला टॉर्च सोबत न्यायची गरज नाही, बॅटरीची चिंता करायची गरज नाही, जिथे जिथे गेलो. हो, पण तरी घराच्या बाहेर गेलो तर अंधार आहे. त्यांच्याही घरातला लाईट लाव, त्यांच्याही घराला, हो, पण रस्त्यावर अजून इकडे सगळीकडे अंधार आहे. त्यासाठी सूर्य यावा, एकदम सूर्य आला तर सगळीकडे प्रकाश फ्लडेड. तसं प्रज्ञा, जरी इन्फ्रारेड कॅमेरा, अल्ट्राव्हायोलेट कॅमेरानी हे पाहिलं ते पाहिलं तरी मोस्टली अंधकार आहे सृष्टीमध्ये. 99% पेक्षा जास्ती अंधकार आहे, रिकामा आहे म्हटलं, दिसत नाही. तर एकदम जर एकाच वेळी एक सिंगल प्रकाश जर आला तर सगळं दिसायला, तसं हे विश्वरूप दर्शन योग आहे, एकदम कनेक्ट करणारा की आहा, ओ, this is how I see him in everything. So essentially looking for the connection, the connectivity, the connectedness, the oneness, एकत्व, एकता. नाहीतर मग 2 आहे, 3 आहे, 10, 36 कोटी देव आहे. मग 36 कोटी देवांपैकी कुठलं आपल्याला निवडून आपले आपले स्तोत्र, आपल्या आपल्या आरत्या, आपल्या आपल्या कोणाला कोणत्या रंगाचं फूल, कोणाला कसा प्रसाद, हे कोणते यात्रा सगळं सुरू राहत. एकत्व, युनिटी, कॉन्शियसनेस, ब्राह्मी चेतना, हे दाखवणारं विश्वरूप दर्शन. अथ एकादशोऽध्याय. मागे सांगितलं एकात दशा आणणारी ती एकादशी. या अध्यायात एकात दशा, अथ आता एकादशो अध्याय, याचा अध्यास होणं. कशाचा, कशी दशा होणं, एकात आपली दशा होणं.
सगळ्याच्या सगळं एक दिसणं, कनेक्टेड दिसणं. आता एकादशोऽध्याय, एखाद दुसरं श्लोक करू आज. मद अर्जुन उवाच. सुरुवात अर्जुनाने केला. तर जेव्हा कृष्णाने म्हटलं तर आपण आता मागच्याच ऐकलं की एकांशेन स्थितो जगत. 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाचे शेवटचे शब्द विष्टभी म्हणजे मी उभा आहे, झोपला नाही आहे, डिसरिगार्डिंग अनअवेअर नाही आहे, नेग्लिजंट नाही आहे. विष्टभी अहम सतर्क आहे, दक्ष आहे. विष्टभ्याहम इदम इत्यच आहे, सूक्ष्म शब्द आहे. मस्त मजा येते जीवनात शब्दांकडे लक्ष देऊन कळलं तर. इदम कृत्स्नम इथेच आहे. कुठे उभा आहे तो? वैकुंठात आहे, गोलोकात आहे, शिवलोकात आहे, देवी लोकात आहे, साकेत लोकात आहे, कोणत्या भू भ स महा जना तपा सत्य कुठे आहे? इदम इथे आहे. विष्टभी अहम इदम कृत्स्नम मी बनवतोय, हे केलेलं आहे. ओनरशिप घेतोय आता मी. एक अंशेन स्थित आणि स्थित आहे, हालत डोलत नाही, इकडे तिकडे जात नाही. थोडा वेळ आहे, थोडा वेळ नाही. किधर गया उसको ढूंढो, उसको बुलाना, असं नाही. स्थित आहे. कुठे इकडे तिकडे आम्ही गेलो तो तिथल्या तिथे आहे, तसाच्या तसा आहे. इसके हलकेपणाने त्यांनी सूत्र सांगून विष्टभ्याहम इदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत. म्हणून ही माझी सावली पण स्थित आहे. सृष्टी जी दिसते मी हालत डोलत नाही, कुठे जात नाही, पळत नाही, इथे आहे इदम. म्हणून तुला जी दिसते आहे संसार रूपी सावली, जिला चाटून राहिला तो पूर्ण वेळ सावली सावली सावली, आणि खायला माती मिळून राहिली आहे कारण सावली चाटून राहिला. तेही हालत नाही कारण मी दिसत राहते. मनुष्य येतात मरून जातात, जग चालू राहते. विष्टभ्याहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. हे त्यांनी म्हटल्यावर अर्जुन म्हणतो एक सलग संवाद आहे. ब्रेक घ्यायला बाथरूमला थोडा 15 मिनिटं चनाच्या बेला खा के आएंगे असं नव्हतं. हा एक सलग संवाद, कनेक्टेड संवाद सुरू आहे. हे अध्याय आपल्या सोयीसाठी केलेले आहे. त्यांनी नाही म्हटलं की चल स्क्रोल डाऊन, नेक्स्ट चॅप्टर करू आपण आता. तर तो म्हणे की मी तेच माझेच बनवतो. म्हणतो अच्छा अर्जुन हो का. मद अनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संहितम यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन बोले मुझ पर अनुग्रह करने के लिए आपने जो परम गोपनीय अध्यात्म विषयक वचन अर्थात उपदेश कहा, उससे मेरा यह अज्ञान नष्ट हो गया है. इतका प्रभावशाली कृष्णाने 10व्या अध्यायात सांगितलं. एका झटक्यात सांगितलं, धड 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 क्रिस्टँडो बिल्ड होऊन मोमेंटम बिल्ड की एकदम पलीकडे उडी टाकल्या गेली अर्जुना की ओ असं कुठेच नाही. जे काही विशेष दिसत आहे त्याच्यातून मी तुझी आठवण नाही करू शकत. आठवत असेल 10व्या अध्यायात काय म्हणतो, गुंडाई मी आहे, बदमाश मी आहे, जुवारी मी आहे, हेही सांगितलं होतं त्यांनी. याच्यासारखं कोणी चापलूस नाही करू शकत. काय केवढा चलाक आदमी आहे. त्याने म्हणलं हो, कारण त्यातली चालाकी चापलूस ही माझी चमक आहे. कोणी अपमान करत असेल, कोणी खूप तर्क वितर्क करून काहीतरी नवीन आयडिया करून डिफ्लेक्ट करत असेल, तर 1 सेकंद घेऊन मनातल्या मनात हसून घ्यावा. कसा रे तू विठू, मला वाटलं तो भोळा बाबळा आहे, कमरेवर हात ठेवून बसला, इकडे आम्हाला म्हणतो की 28 कशाला उभा आहे. त्याने तो वाट पाहून राहिला म्हणे पुंडरीक म्हणे उभा राहा. आणि तो बाबाजी विसरूनच गेला, चालला गेला. मला आज्ञा देऊन गेला उभा राहा, मी उभाच आहे इथे. आणि इकडे एवढं बदमाशी करून राहिला. तुला वाटतं मला समजून नाही राहिलं चालू. तर ते तो बदमाश सुटला, जे नुकसान झालं, पण कृष्णासोबत नातं जुळलं पक्का. तिथे मजा सुरू झाली मस्त जीवनात. नुकसान होत असताना हे होऊ शकतं. नुकसान होत असताना, अपमान होत असताना सौंदर्य दिसू शकतं. त्याच्यामधलं विशेष चांगुलपणा तर नसेल, पण वैशिष्ट्य दिसते. विशेष महाबदमाश
बडा बदमाश, अलीकडून बदमाशी. लहान बाळ जेव्हा झालं, जन्म जेव्हा झाला, अंगठा चोकत होता, लंगोटीतच एकी बेकी करत होता, तेव्हा नव्हती बदमाशी. काय किमया आहे ही, ईश्वराची कशी किमया आहे. हे करून तेवढं आला बाजूला, जे त्याचं त्याला भलं. आपला पोटाचा खड्डा भरण्यापुरती पोळी नक्की राहील घरी, किती नुकसान केलं त्याने. अंग झाकायला लोकलज्जेसाठी कपडा नक्की राहील. पहिले मस्त मजा घेऊन घ्यावी त्याची, पुन्हा निघून जाईल ना त्याचा तो क्षण, तो अनुभव. पहिले जे होता त्यात मस्त आनंद करून घ्यावा. आणि कदाचित त्याचा प्रभाव असेल की ते गुंड्याचाही गुंडेपणा कमी होईल, त्यालाही कुतूहल वाटेल की अरे नॉर्मल रिॲक्शन जी एक्सपेक्टेड आहे तशी नाही होऊन राहिली, चिडचिड नाही करून आले, ओरडाओरडी नाही करून आला, तर कुठेतरी काहीतरी मार्गही निघण्याची संधी आहे. तर ही युक्ती गीताजी देते, ही सहज शक्य आहे, सुलभ आहे. तस्य अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिन. 8वा अध्याय 14वा श्लोक. अरे हे सुलभ शक्य आहे. जर हे डोक्यात जर याच्यावर फोकस जर ठेवला, पक्क धरून ठेवलं तर मस्त माझ्या सोबत राहशील तो. प्रवेष्टुम च परंतप, माझ्यातच माझ्यासोबत. मदभावा मानसा मम साधर्म मागता. 14वा अध्याय 3रा श्लोक. माझ्यासारखं होण्याचं तुला मस्त सगळीकडे माझ्यासारखी गंमत वाटेल. तर जितकं जितकं असोसिएशन झालं त्याचा, है ना, संघ. शुक मुनींनी म्हटलं हे एकच इलाज आहे, 7 दिवसात मारणार आहे तुझं. कृष्ण कथेने, पण ते कसं मिळेल? कृष्ण ज्ञान, कृष्णाची साधू संघ, असोसिएशन. जो जसा असोसिएट होईल त्याला तसा वास लागेल. कांद्याच्या लसणाच्या पेटीत ठेवला त्याला तसा वास लागेल, अत्तराच्या चंदनाच्या ठेवला त्याला तसा वास लागेल. जो जिथे जसं जास्तीत जास्त वेळ घालवेल तिथे ते. संगात संजायते काम. 2रा अध्याय. संघ, कृष्ण स्वतःही म्हणतो, जी कुठली इच्छा निर्माण होते, जे काही वाटेल ते पहिले संघ कशाचा तिला. संगात संजायते काम, कामात क्रोधोऽभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति सर्वनाश, सत्यानाश. कुठून सुरू झाला? संघ केला, चॉईस होता, तेवढी अक्कल होती. इज दिस राईट फॉर मी? इज दिस गुड फॉर मी? विल दिस स्टे? असद विवेक बुद्धी, तेवढा विवेक दिला होता. इज दिस, हे श्रेयस आहे की प्रेयस आहे? प्रेयसने आजपर्यंत काय झालं? कोणतं टिकलं? नाव इज अ गुड टाइम. जीवनामध्ये ही परफेक्ट संधी आहे. श्रावण मास आलाय, श्रवण होऊन राहिलाय की आता श्रेयसकडे वाटचाल करायला हवी. जेवढं आवश्यक प्रेयस तेवढं अवश्य उपलब्ध राहील. योगक्षेमं वहाम्यहम. 9वा अध्याय म्हणतात, अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. अरे अशी उपासना करून तर पहा, माझ्यात अनन्य राहून तर बघ. तेषां नित्य अभियुक्तानां. If you securely lodge yourself in me, if you trust me, if you prioritize me, योगक्षेमं वहामी अहम. तुला जे आवश्यक आहे ते मी घेऊन येईल, तुझ्यासाठी जे टिकवणं आवश्यक ते मी नक्की मेक शुअर प्रिझर्व करेल. क्षेम म्हणजे प्रिझर्व करणं, योग म्हणजे मिळून जाणं, मिळणं. योगक्षेम वहामी अहम, डोक्यावर घेऊन येईल, तुझ्या गाठोड्यात बांधून तुझ्यासाठी. सत्यम ते प्रतिजानीहि. प्रतिज्ञा शब्द जो आला, ही माझी सत्य प्रतिज्ञा. देवानी देवाची शपथ खाल्ली. काय? न मे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा मी नाश नाही होऊ देणार. इतका सुपर सेन्सिटिव्ह आहे देव. एवढा मोठा, सगळं सर्व एकच सगळं असलेला, त्याला आपलंसं नाही करून कुठे मन जाते? कसं जाते मन दुसऱ्या कशामध्ये आपलंसं? आपण नाही जात मनासोबत. पुन्हा संघ झाला मनासोबत. मन जिथे जाते ते चाललं गेला. ठीक आहे, मनाला ही इच्छा होते, मनाला असं वाटतं, मनाला तसं वाटतं, ते चालू. म्हणून मग तिकडे गेला.
नाही, मनासारखं नाही, आपल्यासारखं करायला. आपण कंट्रोलमध्ये आहे. आपलं मन आहे, मनाचे आपण नाही आहे. माझी वस्तू आहे, वस्तूचा मी नाही, तर मग वस्तू पाहिजे तर मी धरून पाहिजे तर फेकून देईल, दुर्लक्ष करेल, ठेवून देईल, बंद करून देईल, तोडून टाकेल, नाही तर जपून ठेवल. माझी जर वस्तू आहे तर वस्तू थोडी मला. गाढवाला दोरी बांधते की दोरीला गाढव बांधतात? तसं आपलं मनात आपल्या नियंत्रणात असायला हवं. याच्यात युक्ती पण दिली आहे. ध्यानाच्या नंतर जे सांगलं विविक्त देशी लघुवाशी, थोडा एकांत असायला, थोडं कमी कमी करायला. यतो वाक काय मानस, काय कमी कमी करायला हवं, काय नियंत्रणात असावं. वाक काया मानस. वाक म्हणजे वाणी, बोलणं. काया म्हणजे शरीराने, कर्म म्हणजे हे काही इकडे जाणं तिकडे जाणं, यांना करणं, यांना देणं, यांना बोलणं, यांना खाऊ घालणं, यांना कॉल करणं, यांचं कसं चाललंय पण तुम्ही कसं मग कमी करणं. कृष्ण म्हणलं मोक्ष हवा असेल तर संन्यास केला. काया वाक बाळ चबर चबर बोलणं, आणि मानस इकडे मन तिकडे, अभी उसका अभी ये ऐसा भी ऐसा होणं. विविक्त देशी लघुवाशी यतो वाक्काय मानस. त्याच्या जागी थोडं थोडं वाचवून, थोडं थोडं बाजूला ठेवून शक्तीचं संवर्धन होईल, आणि थोडा वेळ वाचेल, थोडी शक्ती वाचेल. मग त्याचं काय करू? ध्यान योग परो नित्यम. लक्ष देणं. ध्यान म्हणजे जे काय ऐकलं वाचलं त्याच्यात लक्ष देणं. नुसतं वाचणं नाही, पाठांतराची आवश्यकता नाही. पाठांतराने काही कोणाचं झालेलं नाही. नुसत्या पाठांतराने, समजण्याने ध्यान देणं पडेगा, लक्ष द्यावं लागेल. ध्यानाने एक व्हावं लागेल त्याच्यासोबत. ते जे आहे त्याच्यासोबत ॲज इफ जसं आपण खूप कॉन्सन्ट्रेटेड करून काही काम करतो, तर स्वतःला विसरून जातो. खूप काही होऊन राहिलं, खूप काही वाचून राहिलो आहे, खूप काही निवडून, खूप ऐकून राहिलो आहे, पण असं काही खूप सिनेमामध्ये तल्लीन झालो आहे, तर स्वतःला विसरून जातो तेवढ्या वेळासाठी. अरे मग नंतर वाटतं हो, काय झालं होतं? योग झाला होता त्या सुंदर दृश्यासोबत, त्या प्रभावशाली वचनांसोबत, त्या विचारांसोबत योग झाला होता, म्हणजे एकत्रीकरण झालं होतं. असं जे लक्ष, ध्यान योग परो नित्यम वैराग्यम अनहंकारच, ते इथे करायला हवं, ना तिथे. तर मग कनेक्शन दिसायला तर आहेत, कारण हे सगळं कनेक्टेड आहे, सगळं एक आहे. समोर जे दिसत आहे, जे व्यक्ती दिसतात आहे, वस्तू दिसतात आहे, जे निरनिराळे देश दिसतात आहे. विमानातून जातो वरून तर कुठे दिसते की हा टेक्सास आहे, आणि ओक्लाहोमा आहे, हे आंध्र प्रदेश आहे, आणि हे महाराष्ट्र आहे. एक सलग दिसत आहे, एक सलग भारत भूमी आहे, एक सलग अमेरिका खंड आहे. जेव्हा पर्स्पेक्टिव्ह ब्रॉडर होतो, जेव्हा वर उदासीन गतव्यथा होतो, तेव्हा वर थोडस वरची दृष्टी जर केली तर वर बघतो कोणाच्या पुढचं पलीकडचं सगळं दिसत, हो इतकं सगळं आहे मागे. तर वस्तू, व्यक्ती, स्थिती, परिस्थिती खाली करणार आहे, जड आहे म्हणून, वजन आहे तर खाली, ते सोडलं तर मग आपण वर होऊ शकतो, मग दृष्टी ब्रॉडन होऊ शकते. तर ते अर्जुन मदन हे तो वाचन तर झाला. अर्जुन बोले, मुझ पर अनुग्रह करने के लिए आपने जो परम गोपनीय अध्यात्म विषय वचन उपदेश कहा, उससे मेरा यह अज्ञान नष्ट हो गया. I now understand it. मोहो अयम विगतो मम. लक्षण काय? समजलं याचं लक्षण काय? how will I know? कळलं? मोह विगत झाला, मोह नाही राहिला, हट्ट नाही राहिला. मोह म्हणजे अटक नाही राहिली, ज्याने मग क्रोध नाही येणार. राग तेव्हाच येते जेव्हा मनासारखं नाही होत. मनासारखं व्हायला हवं हेच बरोबर आहे असं जेव्हा नाही वाटत, असं केव्हा वाटेल जेव्हा लक्षात येईल की नाही नाही, जे जिथे जे जसं आहे त्याचं तिथे तिथे प्रयोजन आहे. मला कळत नव्हतं आजपर्यंत हे असं का वागतात आणि ते तसं का वागतात, ही अशी का बोलते, ही असे इतके अपमान का करतात, हे माझं ऐकत का नाही, हे आपलंच काहीतरी कावर लावतात. इच्छा प्रत्येकाच्या मनात आपलं आपलं काहीतरी आहे.
त्यांच्या दृष्टीने ते कोणालाच फुल अनलिमिटेड नाही दिसत आहे, सगळ्यांना लिमिटेड 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 दिसत आहे. त्यांना इकडून असंच दिसतंय, तिकडे जाऊन पहा त्यांच्या दृष्टीने. आणि यांनी समजा की तिकडून असं दिसतंय, तिकडे जाऊन पहा. ही समज जेव्हा येईल तर इकडचं तिकडचं दोन्ही कनेक्टेड दिसेल. ते कनेक्शन, ते विश्व रूप दिसायला लागेल. ग्लोबल विजन, कॉस्मिक विजन, अक्रॉस द बोर्ड, वननेस ऑफ इट. मग काय माझं तुझं, आपलं तुपलं, चांगलं वाईट, असं तसं. मग तो मोह जो होता तो विगत झाला. मोहो अयम विगतो मम, मोहो अयम विगतो मम, म्हणजेच ज्ञान झालं. कशामुळे? यत त्व योक्तम वचस्तेन, हे जे आता तू बोलला, तुझे वचन, हे जे तू समजावून सांगितलं, त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की अरे याला काही अर्थ नाही, माझं तुझं आपलं तुपलं सगळ्यामध्ये. पृथ्वीने आजपर्यंत असा विचार नाही केला की नाही लसणाला वास असतं, याला जरा कमी मिनरल्स द्यावे, थोडे कमी जे निकृष्ट दर्जाचे ते द्यावे. तसंही काय, इतका हा मोगरा आहे, गुलाब आहे, याला चांगला चांगला राखून ठेवा. पृथ्वीने नाही विचार, सूर्याने नाही विचार केला की याच्यावर कमी, याला अंधारात टाकू. याला वाराही असं नाही की याला याच्यावर किडे उडाला म्हणून याच्यातून वाहू, पण हे किड्याने खाऊन टाका, याच्यातून नाही वाहू. वाऱ्याने नाही विचार केला, पाण्याने नाही विचार केला, आकाशाने नहीं विचार किया, याला जागा नहीं दी, याला जागा दी, गुंडे हैं, इनको जगह नहीं देंगे, संत इनको बढ़ा दे दो अपने आप और फैल जाओ. आकाश अजून एक्सपैंड नहीं झाला, संत आ गए, आओ आओ आओ, बैठो बैठो, चरण प्रक्षालन करायचं आहे, गुरुजी बैठो, तुम्ही सिंहासन ठेवलं, मखमल दिलं, हे गिनत नाही कोणी. महापंच महाभूत, गुरुजी, संतजी, प्रभुजी सगळे सेम आहे, कारण ईश्वराचे अंश आहेत सगळ्यांचे. कारण वास्तविक सत्य असं बिसं काही नाही आहे. हे विशेष ते विशेष, त्याचे शरीर जर मानत असेल तर, आणि शरीर जर नसेल मानत, आत्मा जर समजत असेल तर सगळेच तितके श्रेष्ठ आहे. एकही सूर्याचा कण दुसऱ्या कणापेक्षा कमी नाही ना. सूर्याचं किरण, प्रकाश, यातला कोणताही उचल, कुठल्या वस्तूवर टाक, तितकंच तितकं दिसेल. प्रत्येक कण मध्ये तेवढं सामर्थ्य आहे. हा चिखला पडला म्हणून खराब दिसतोय, हा सोन्यावर दिसला म्हणून चमकतोय. तर ते चिखल आणि सोनं आहे, प्रकाश न चिखल आहे ना सोनं आहे. हे तामसिक वृत्तीचा संघ झाला म्हणून अशी गुंडागिर्दी करून आले, आणि सात्विक वृत्तीचे संगत झाले म्हणून साधू संत झालेले आहे. ह्या गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते, कृष्ण म्हणतो, याच्यात नाही फसत बुद्धिमान. हे गुण गुणांमध्ये खेळून राहिले. दोन तुफान एकमेकांसोबत खेळून आहे, दोन नद्या एकत्र खळखळ खळखळ मजे मस्त वाहून राहिल्या, त्यांच्यासाठी मजा सुरू आहे, गंमत सुरू आहे. असंच असतं, छान फ्रेश राहतं, त्याच्यामुळे इकोसिस्टम व्हायब्रंट राहते. नाही तर स्टॅग्नेट होऊन जाईल, सगळे नुसते फक्त चांगले मख्ख एकदम, सगळे बस आपलं आपलं पाहतात सत्ययुगात. तसं नाही, सगळ्यांना ऑलरेडी जन्मजातच ज्ञान आहे, तर मग ते बनवण्याचं प्रयोजनच काय, अनुभव काय घ्यायचा आहे? मग सगळेचे सगळे गुंडे असते, एकदम थर्ड क्लास, जगण्या नरकापेक्षा खराब झालं असतं. हे सुंदर फ्रेश आहे पूर्ण वेळ, नवीन नवीन नाटक सुरू राहते, नवीन नवीन ड्रामा सुरू राहते. सृष्टीचे सौंदर्य, गुणांचा खेळ. Nanyam Gunebhya Kartara, two of my very favorite shlokas in the Gita, really, really near and dear to my heart. Sodavadhyat, Gunatraya Vibhagyo. Naham Gunebhya Kartara, Yada Drashtanupashyati, Gunebhyascha Param Veti, Madbhavam Sodhigacchati. गुणानेतानतीत्रेत्रीं देहि देह समुद्भवन् जन्म मृत्यु जरा दुःखैः विमुक्तो मृतमश्नुते. First class, highest grade verses in the Gita, 14th chapter. I would not say this is my one shlok.
दिस इज माय चॉइसेस, दिस इज माय बेस्ट श्लोक असं तर नाही म्हणू शकत, पण दिस व्हेरी व्हेरी फेवरेट श्लोक हे दोन 14व्या अध्यायातले. नान्यम गुणेभ्य, जितके वेळा मी याचा विचार केला तितके वेळा मला आनंद, शांती, हिम्मत, स्थैर्य एकदाही नाही चुकला. ह्या विचार हा ये श्लोक आठवल्याने माझ्या छातीवर बर्फाची लादीना ठेवली गेली हो असं थंड. न अन्यम गुणेभ्य कर्तारः यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भाव सो अधिगच्छति. अजून याला वेळ आहे 14वा अध्याय, पण आता मी तो फास्ट फॉरवर्ड करतो. न अन्यम गुणेभि कर्तारः, गुणांशिवाय अजून कर्ता कोणी नाही. अरे हा जो गुंडा दिसतोय हा नाही वाईट गोष्टी करत आहे. हा जो साधू याची पूजा करून गुरु गुरु करून ही स्त्री, हा पुरुष नाही खूप चांगलं काहीतरी कार्य करत आहे. आणि हे जे मख्ख सारखं बसला आहे इथे, हा नुसता ठुम्या, नुसता घरघुशा मडगापुशा बसून आहे, काही करत नाही. तो नाही तसा आहे. वास्तविक जी आत्मा आहे, न अन्यम गुणेभ्य करता, यात तामसिक घुसला आहे, यात सात्विक आहे, यात राजसिक आहे. गुणांचं काय, न अन्यम गुणेभ्य करता, अजून कोणीच करणार नाही ते सृष्टीत. हे व्यक्ती कोणी नाही काही करत आहे. यदा जेव्हा द्रष्टा अनुपश्यती, तर तुझ्यातला जो द्रष्टा आहे हे दृश्य कोणामुळे हे जे बघू शकशील, पश्यती गुणेभ्यश्च परम वेती, त्यानंतर मग या गुणांच्या पलीकडे लपलेला कोण, मद भाव मी, सो अधिगच्छती, एकदम जाऊन आलिंगन देशील मग तू त्याला, एकदम मिठी मारशील, एकदम हसून पडशील, एकदम स्ट्रेस फ्री होशील, एकदम टेन्शन चाललं जाईल, एकदम चिंता गळून जाईल, कशाचीच काही काळजी नाही राहणार कधीच. धडकन फुटून जाईल सगळे, 1000 तुकडे होतील. कशचे, एवढं मोठं गाठोडं जे बांधलं होतं संसार रूपी, ढोन पाठीवर व्हावं लागत होता, एवढी मेहनत करायला लागत होती, एवढी काळजी, एवढी चिंता, कसं होईल काय, सगळं फेकून दिलं, एकदम मुक्त. नान्यम गुणेभ्य कर्तारः यदा द्रष्टा अनुपश्यती, बॅकड्रॉप मध्ये दिसेल, बॅकग्राऊंड मध्ये काम करणारे कोण आहे का, चांगलं वाईट आणि मिश्रित हे दिसतील जेव्हा, मग त्यांच्या पलीकडे त्यांना शक्ती कुठून आली, हे सगळं बनवणं काय कसं, गुणांच्याही पलीकडे परम वेदती, लक्षात येईल, मदभाव, माझ्या भावाला प्राप्त होईल, माझी भावना जी आहे हे सगळं स्वप्न आहे, हा सगळं खेळ गंमत आहे, इतकं न चिपकायला, खेळ व्यवस्थित खेळायला हवा. क्रिकेटची मॅच सुरू असली कोणी, तर खेळा याने काही नाही होत म्हणून कसंही काही नाही, व्यवस्थित खेळतात खेळणारे प्रोफेशनल जे असतात. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन, हा एक गीतेतला श्लोक आहे, दुसऱ्या अध्यायात. व्यवसायात्मिक म्हणजे प्रोफेशनल, फर्स्ट क्लास एक्झिक्यूट करावा, जातोय मध्ये तर फर्स्ट गिव्ह इट युअर बेस्ट शॉट. डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, प्रोफेशनल है, recruiter or a learning and organizational development professional, housewife, chef, whatever, whoever, IT professional, give your first class, vyavasaya, professionally show up, but playful too, playfully professional, remain playfully professional. मग मदभावम सो, जसं तो playfully professional, first class काम सुरू आहे पण always playful, मस्त. आणि मग त्या तो 14व्या अध्यायातला गुणानेतानतीते, गुणांच्या अतीत जो आहे, या 3 गुणां, या 3 गुणांच्या देही देह समुद्भवान, तो तू स्वतः आहे, देही जो आहे
स्वतःला देह मानतो आहे, देह धारण करणारा देही जो आहे, ते जेव्हा तुझ्या लक्षात येईल, मग जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो अमृत नश्नुते. मग पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जरा, म्हातारपण, व्याधी याचं दुःख, यातून सुटून अमृतम अश्नुते. अश्नुते म्हणजे खाशील, पिशील, अमृत चखशील, अमृत पिऊन घेशील, मग म्हणजे अमर होशील. पुन्हा मरणाचं नाही, पुन्हा मरणार नाही. म्हणजे हे शरीर असाचे असं सगळीकडे पूर्ण परमनंट नाही, शरीरच नाही, आवश्यकता नाही, कारण तो शरीर नाही आहे. तसा मस्त थाट सूट बूट घालून फर्स्ट क्लास गेलं, फोटो वगैरे निघणाऱ्या प्रोग्रामला म्हणून सगळं लिपस्टिक लावून, पक्के केस, हाय हिल्स घालून, जे काय नट्टापट्टा, ते सगळं झाल्यावर घरी आल्यावर मस्त छान दिसत होतं. म्हणून आता असंच राहायचं, असंच झोपायचं आहे, असंच नाही. एकदम केव्हा काढतील केव्हा नाही असं, अंगातले दागिने आणि गळ्याला फास देणारा टाय, पायातले जोडे केव्हा काढते केव्हा, सगळं याची गरज नाही राहणार. मोकळा जेव्हा होशील तेव्हा. तसा हे सगळ्याची आवश्यकता नाही शरीराची तुला. मग म्हणून ते इतके सुंदर श्लोक आहेत. तर अर्जुनाने ते कबूल केला की माझा मोह नष्ट झाला हे तुझ्या इतकं सुंदर सगळं सांगितल्यामुळे. दुसरा श्लोक, भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि च अव्ययम्. क्योंकि हे कमल नेत्र, मैंने आपसे भूतों की उत्पत्ति और प्रलय विस्तार पूर्वक सुने हैं तथा आपकी अविनाशी महिमा भी सुनी है. कारण मी ऐकलं, तुझ्याबद्दल ऐकलं तर होतं पहिलेच. तो म्हणतो एवढं मी लक्ष नाही दिलं, लोक तुझ्याबद्दल म्हणायचे की तो खूप असा आहे, तसा आहे, मस्त मोठा आहे, असं. मित्र भावना होती, नुसता मित्र नव्हता, सर्वप्रिय बेस्ट फ्रेंड होता आहे. म्हणून त्या गोष्टींकडे लक्ष देण्याचं कारण नव्हतं. पण अदरवाईज मी ऐकलं तर आता तू स्वतःही म्हणावं, त्याच्यामुळे माझं विशेष लक्ष घेतलं. अरे हा स्वतःही क्लेम करून म्हणून आला की हो मीच आहे म्हणून. तर चांगला भीष्म ज्याच्यासाठी मी रडून राहिला, तर नेहमी म्हणायचा हा देव आहे. हा देव नाही, हा परमेश्वर आहे, परम ईश्वर आहे. 36 कोटीपैकी एक देव नाही आहे हा. त्या सगळ्यांना देव बनवून बसवलेला जो आहे तो तर ईश्वर नाही, सर्वेश्वरेव श्वर आहे कृष्ण म्हणून. विस्तारपूर्वक तुम श्रुतौ विस्तरशो मया, तू इतकं नीट व्यवस्थित चांगलं डिटेल मध्ये सांगितलं. म्हणून त्वत्तः तुझं महात्म्य अव्ययम, खर्च न होणारा. व्यय म्हणजे खर्च, अव्यय म्हणजे खर्च म्हणजे कमी न होणारा. तुझं महात्म्य कधी कमी नाही. त्या कृष्णाचं 5200 वर्षापूर्वी खूप ताकद होती, शक्ती होती, खूप सामर्थ्यवान होता. आता इतके वर्ष झाले, आता कमी झालं थोडं. तसं नाही. चतुर्युगी ते कुठल्या 8व्या अध्यायाच्या शेवटी आलं होतं आपला 1000 चतुर्युगी होतात. हे कलियुग सुरू आहे. 72,000 वर्षांचं कलियुग. 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलियुग, चारही मिळून आता 2000, आता किती 5200 झाले आपल्या कॅलेंडर प्रमाणे. 72,000 पैकी 5000 झाले. अजून 67,000 बाकी आहे. पुष्कळ आहे अजून काही प्रलय वगैरे नाही आहेत. तर 80,000 चतुर्युगी 80,000 होतील तेव्हा दिवस होईल ब्रह्माचा. अजून तसे 1000 होतील तेव्हा त्याची रात्र होईल. म्हणजे 2000 मिनिटात एक दिवस. असं त्याचं 100 वर्ष आयुष्य. असं आता 51 वर्ष चालू आहे ब्रह्माचं. आणि तो ब्रह्मा स्वतःच बनवला गेला आणि मिटून जातो. तर त्याच्या इथे खर्च काय होणार आहे? अव्यय आहे. स्वप्नात खर्च होतो का आपला? स्वप्नात खूप पैसे दिले, खूप दान दिलं, स्वप्नात काय खर्च झाला? स्वप्नात स्वप्नातून उठल्यावर म्हणतो खूपच थकलो यार. का बरं? तुम्ही पहाड खोदून काढला पूर्ण स्वप्नात. आजपर्यंत कोणी विचार नसेल केला. छन्नी हातोडीने पहाड फोडून काढला पूर्ण. म्हणून आता 3 दिवस इथेच झोपून राहणार आहे मी. का? तर थकलो आहे. कसा थकलास? कुठे पहाड, कोणती हातोडी, कोणती छन्नी? काहीच नाही. तसं देव थकत नाही. देवाचा काही खर्च नाही होत, कमी होत नाही. कारण हे मदभावा मानसाच्या मनातल्या विचारांनी बनली ही सृष्टी.
विशेष काही मी मेहनत नाही केली आहे, विचार केला. हे मी हे सगळं आता मला ऐकलं कळलंय तो म्हणतो. आणि आजचा शेवटचा श्लोक करू. एवमेतदर्थात् त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. हे परमेश्वर, आप अपने आप को जैसा कहते हैं यह ठीक ऐसा ही है, परंतु हे पुरुषोत्तम, आपके ज्ञान, ऐश्वर्य, शक्ति, बल, वीर्य और तेज से युक्त ऐश्वर्यमय रूप को मैं प्रत्यक्ष देखना चाहता हूँ. हे शब्द अर्जुनाने नाही वापरले, गीतेत नाही आहे हे शब्द, यांनी ट्रान्सलेशनच्या वेळेला केले, पण बरोबर आहे, कारण त्याचे जे ऐश्वर्य आहे ईश्वराचा व्याख्या एक होते ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यश श्री समुदायतम, म्हणजे सामर्थ्य. हे सगळं तुझं मला डोळ्यांनी पासायचं म्हणतो अर्जुन. मन्यसे यदि तत्शक्य मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. हे प्रभो, यदि मेरे द्वारा आपका वह रूप देखा जाना शक्य है, ऐसा आप मानते हैं, तो हे योगेश्वर, उस अविनाशी स्वरूप का मुझे दर्शन कराइए. इन ऑल ह्युमिलिटी, समजूतदारीनी. त्याला आता हे लक्षात आलं अर्जुन की मे बी मला दिसू नाही शकत असेल म्हणून मला दिसत नाही, मे बी माझ्या डोळ्यांमध्ये तेवढी पात्रता नाही म्हणून. तर मे बी पॉसिबल, मे नॉट बी पॉसिबल, हू नोज. पण मला मे बी नॉट बी आहे, पण याला, देवाला कुठे मे बी नॉट आहे, याला तर काही शक्य आहे. म्हणून तो विनम्रतेने म्हणतोय की मी जर त्याच्या योग्य असेल, तुला जर वाटत असेल की माझ्याच्याने हे झेपायला जायला, मी झेलून घेईल तू फेकलेलं माझ्या दिशेने, ड्रॉप नाही करणार बॉल, तर मग मला सहन होईल समजा ते तुला जर वाटत असेल, तर तू मला दाखवतो का प्लीज, दाखवू शकतो का प्लीज, दाखवू शकतो का, म्हणजे तुझ्यामध्ये शक्यता आहे की नाही, माझ्यामध्ये ती शक्यता आहे की नाही, असं पात्रता आहे की नाही. आणि मग तिथून आता तो योगेश्वर म्हणायला लागला. श्रीकृष्णासाठी नाव त्यांनी म्हणलं कमलपत्र योगेश्वर. मग श्री भगवान वाच, हे पुढच्या वेळेस सुरू करू आपण 5व्या श्लोकापासून. कारण मग श्रीकृष्ण म्हणाले शक्य आहे की नाही आहे, काय कसं, सगळं सुंदर. छान एक चांगला 11वा अध्याय सुरू झाला, 4 श्लोक झाले. 10व्या अध्यायाच्या पुन्हा निरूपण झालं थोडं संक्षिप्त मध्ये. तुलसीदासजींचं दोह्याने सुरुवात झाली. कोणता? तुलसी ममता राम से समता सब संसार, राग न रोशन द्वेष दुख, राग न रोशन दोष दुख, दास भय भव पार, सियावर रामचंद्र की जय. आज इथे थांबव, एक 5 मिनिटं एकमेकाच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून मग पुढच्या वेळेस पुन्हा सुरुवात करायचं. जय श्री कृष्ण. 1-2 मिनिटं समजा शांत बसायचं असेल तर मी हे